दृश्य आपण पाहतोय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, संतोष जगदाळे यांचं पार्थिव जे ते ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आलेलं आहे। इथून जे पार्थिव नेलं जाईल वैकुंठ स्मशानभूमीमध्ये। घरापासून काही अंतरापर्यंत त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती अंत्ययात्रा काढण्यात आली आणि अंत्ययात्रेत सहभागी झालेले लोक जे आहेत ते अत्यंत संतापलेले दिसून येत आहेत। या सगळ्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या अंत्ययात्रेमध्ये जे लोक सहभागी झाले ते लोक अत्यंत संतापलेले आहेत आणि काही करा आणि पाकिस्तानवरती हल्ला करा अशा स्वरूपाची तीव्र प्रतिक्रिया जी आहे या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांकडून देण्यात येते। बरं वैभव, असेच जोडले गेलेले रहा, तुमच्या सोबत संवाद साधतच राहू। आपण पाहतोय संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी किंवा संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी, त्यांच्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी गर्दी केलेली आहे। त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्यांना अश्रू अनावर झालेले आहेत आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी शरद पवार देखील पोहोचलेत। त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी, कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी शरद पवार पोहोचलेत। दरम्यान संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावर अगदी थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत। मात्र कुटुंब आणि मित्रांना अश्रू अनावर झालेले आहेत। संतोष जगदाळे हे 86 वर्षांच्या त्यांच्या वृद्ध आईला देखील काश्मीरला जाण्यापूर्वी भेटले होते आणि काश्मीरला फिरायला जातोय, लवकरच येईन असं त्यांनी आईला सांगितलं होतं। मात्र काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला झाला, दहशतवाद्यांनी जो हल्ला केला, दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार केलं आणि त्यामुळे जगदाळे कुटुंबावर आभाळ कोसळलेला आहे। संतोष जगदाळे यांच्या या कन्या आसावरी जगदाळे या अंत्यविधीचे सर्व संस्कार पुढे पाडताना पाहायला मिळतंय। कुटुंब आणि त्यांच्या मित्रमंडळींवर किंवा नातेवाईकांवर खरं तर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। कौस्तुभ गणबोटे यांचा सामान्य फरसाणचा व्यवसाय होता आणि त्यांच्या कुटुंबावर आता ते गेल्यानं शोककळा पसरली आहे। त्यांच्या